अठरापगड जातींना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना करणारे रयतेचे राजे छत्रपती शिवराय या देशातील तमाम दलित शोषित पीडितांचे आधारवर ज्यांच्यामुळे ज्यांच्या दारात घरात प्रकाश नव्हता अशा घरात प्रकाश पोहोचवणारे महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खऱ्या अर्थानं बहुजनांचा उद्धार करते म्हणून बहुजनांच्या हक्काची लढाई लढणारे परमपूज्य महात्मा ज्योतिबा फुले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले ज्या राष्ट्रसंतांनी आम्हाला मानवतेची शिकवण दिली माणुसकीचे शिक्षण दिलं असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ज्यांनी अंगात वस्त्र न घालता शिक्षणाचं महत्व पटवून दिलं असे संत श्रेष्ठ गाडगे महाराज आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज मंडळ आयोगाचा हक्क तुम्हा आम्हा सगळ्यांना समजावून सांगणारे या देशाचे माजी पंतप्रधान विश्वनाथ प्रतापजी तुम्हा आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये हक्काचा वाटा देणारे स्वर्गीय पंतप्रधान राजीव गांधी देशात कुठल्याही राज्यात स्कॉलरशिप दिली जात नाही ओबीसी साठी परंतु 2004 साली महाराष्ट्रामध्ये एक ऐतिहासिक निर्णय घेऊन जी 50% स्कॉलरशिपची प्रतिपूर्ती करणारे महाराष्ट्राचे आणि मराठवाड्यातील सुपुत्र माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेब आरक्षणाची नव्हे तर ओबीसीची जगभरातली ओबीसीचा आवाज या बीडच्या सुपुत्रांनी पोहोचवून ओबीसीला जागरूक आणि लढाईसाठी सिद्ध करणारे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब लढता लढता वेदना भोगणारे आणि त्रास सहन करून पुन्हा नव्यानं लढाईची सुरुवात करणारे ओबीसी नेते या राज्यातील मंत्री छगन भुजबळ साहेब खरं तर या सर्वांच्या प्रति मानाचा मुजराच केला पाहिजे त्यामुळे ओबीसीचं बळ तुमच्या आमच्या रूपानं आता देशामध्ये पडतोय त्यामुळे या सर्व महापुरुषांना आणि आमच्या सर्व नेत्यांना स्वर्गीय नेत्यांना आणि लढाई लढणाऱ्या आत्ताच्या नेत्यांना नमस्कार तुम्ही उपस्थित ज्या राष्ट्रीय ओबीसी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे त्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष सन्माननीय पवन भाऊ तायवाडे साहेब या मंचावर उपस्थित असलेले या नगराचे नगराध्यक्ष डॉक्टर भरतभूषण क्षीरसागर साहेब मंचावर उपस्थित सन्माननीय शबीरबाई अन्सारी माजी आमदार नारायणराव मुंडे साहेब प्राध्यापिका सुशीलाताई मोराळे अरुण भाऊ खरमाटे प्राध्यापक बीटी चव्हाणजी प्राध्यापक बेळदे साहेब राजकुमारजी गुले संदीपजी उपरे लक्ष्मणजी गुंजाळ आमचे सचिन भाऊ राजूरकर उषाताई राठोड शरद कोळी शशिकांत आमणे दारासाहेब मुंडे मंगेश लोये आमचे देशमुखजी
राजसाहेब देशमुख, आमचे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष, या ठिकाणी उपस्थित अशोक भाऊ जिवतळे, प्रकाश भागरथ, चेतन शिंदे, भारत भूषण, अर्चनाताई पांचाळ, चव्हाणताई, मीनाक्षीताई आणि या कार्यक्रमाचे आयोजक अर्जुन दळे, संदीप बेगडे, विष्णू देवकते, माझ्या पुढे बसलेले अनिल भाऊ खनके, नंदभाऊ आमच्या जिल्ह्यातून आलेले, माझ्या जिल्ह्यातून ओबीसी चळवळीमध्ये काम करणारे आणि तुमच्या रूपानं ओबीसी विजयंतीचा हा आवाज बुलंद करण्यासाठी ओबीसी समाज, ओबीसी एक नाही, ओबीसी बरोबर विजयंती आहे आणि तुम्ही आम्ही एक आहोत, ही लढाई तुमची आणि आमची संयुक्त आहे हे दाखवण्यासाठी उपस्थित माझ्या सर्व बांधवांना आणि माझ्या मित्रांनो, लढाईची सुरुवातीला झाली होती, ती थांबली. अनेकांनी ही लढाई लढता लढता अनेकांचं राजकीय जीवन उद्ध्वस्त झालं, अनेकांना संपवल्या गेलं. लालू प्रसाद सारख्या नेत्याला आता FIR मध्ये नाव सुद्धा नाही, परंतु मरणपर्यंत जला ठेवण्याचं षडयंत्र रचल्या गेलं. भुजबळ साहेब कोरे सुटले, कोरे पण 2 वर्ष आतमध्ये राहावं लागलं. म्हणून ओबीसीची लढाई लढणं सोपं नाही, त्याला हिंमत लागते आणि तुमची हिंमत असेल तर ओबीसीची लढाई लढणं सोपं आहे हे मी हिंमतीने सांगतो. मला ओबीसीच्या माध्यमातून सत्तेपर्यंत जायसाठी मी आलेलो नाही, कारण सत्तेमध्ये मी ऑलरेडी पोहोचलो आहे. बबन भाऊ, श्रीसागरजी, मला आजपर्यंत ओबीसीचा वापर करून लोक सत्तेमध्ये गेले, पण विजय वडेट्टीवार ओबीसीची लढाई लढत असताना पहिल्यांदा सत्तेमध्ये आले आणि सत्ता दावावर लावून ओबीसीची लढाई लढतोय. ही माझी हिंमत आहे, त्याला तुमची साथ आहे म्हणून काही सत्तेसाठी ओबीसीचा वापर केला गेला अनेक लोकांनी. मी सत्तेसाठी ओबीसीचा वापर करणार नाही, ओबीसीच्या हक्कासाठी सत्ता दाव्यावर लावणारा विजय वडेट्टीवार असेल या मंचातून सगळ्यांना मी सांगतो. मला मिळवायचं नाही होता, मला द्यायचं आहे, मला नाही मिळवायचं आहे. 25 वर्ष आमदार म्हणून काम करतो, 5 वर्ष महामंडळाचा अध्यक्ष राहिलो, राज्यमंत्र्याचा दर्जा मला 95 साली. गोपीनाथ मुंडे साहेबांच्या बरोबर हेलिकॉप्टर मध्ये विदर्भाचा दौरा असला की विजय वडेट्टीवार राहायचा. सोबतीला मी शिवसेनेचा मी जिल्हा प्रमुख म्हणून त्यावेळेस काम करत होतो. सुरुवात माझी राष्ट्रीय शिवसेनेची 14 वर्ष काम केलं, युती होती शिवसेनेच्या. पण माझा आवडता नेता कोण राहिला असेल, ओबीसीची लढाई लढणारा गोपीनाथ मुंडे राहिले. ही सांगताना मला आनंद. ओबीसी की बात करेगा वही देश पे राज करायची घोषणा. तू जा पुढं, मागून धावले पोलीस की पाय को मागे तो पोलीस दिसत नाही. असंही झालं नाही पाहिजे ना. मागे बघितलं अंसारीचा ये हमारा नहीं हो रहा. अभी हमारे लोगों को गाड़ी के लिए पैसे नहीं और लोगों के पास गाड़ी के लिए इतने पैसे, एक एक आदमी 10-10 गाड़ी भर के ला सकता. तो हम लड़ाई लड़ना तो बड़ा मुश्किल काम है, असा नाही काय. और आमचा माणूस फटका अजूनही त्याला दरवाजा नाही. लोकांचे दरवाजे बनवणारा म्हणजे घराचे, दुसरा काही अर्थ अनुभव नाही. लोकांचे दरवाजे, लोकांच्या दरवाजे आणि घरांच्या खिडक्या बनवतो, पण त्याच्या स्वतःच्या घराला खिडक्या नसतात. ही आमची व्यथा. लोकांच्या शेतीसाठी नांगर तयार करतो घासून घासून, पण स्वतःला शेती नाही नांगर जुपायसाठी. ही या समाजाची व्यथा. लोकांच्या नांगराचं फास आज आधुनिक युग आलं, सगळं रेडीमेड आलं,
त्या काळातली शेती माझ्या 12 बलुतेदारांनी जिवंत ठेवली. त्यांच्यामुळे आमची शेती पिकत होती आणि पोटभर अन्न खायला मिळत होतं. ती कमाल त्यांची होती. त्यांच्यामुळे आम्ही जगलो. त्यांच्यामुळे आम्ही जगलो. आता काय कोणाचं कसं जगलं. आज आली ट्रॅक्टर चालवली, मारली चावी आणि फिरवली. नांगरून आला तासभरामध्ये 1 एकर 2 एकर. त्यावेळेस बैलाच्याही तोंडाला फास येत होता आणि माणसाच्याही तोंडाला फेस येत होता. ते व्यथा आम्ही बोललो आणि ती शेती त्यावेळेस केली. राबणारा आमचा माणूस होता. त्या बारुदात 12 बलिदान केली. कुणबी, माळी, धनगर, बंजारा, बंजारी आणि आता जे बसलेत बघा टोपी घालून आला आमचा वासुदेव. सकाळी उठवायला गावोगावी जायचो, झाडावर बसायचं आणि वासुदेव आला, वासुदेव हा वासुदेव. किती वर्षापासून बघतोय. तुमचं वय झालं सगळ्यांचं, 60च्या पुढे गेला, पण माझ्या वासुदेवाची स्थिती देव. पहिले नाव काय त्याच्यामध्ये वासू आणि आता हा वासुदेव त्याचा कधीच दुरुस्त झाला, कधीच त्याची स्थिती सुधारली नाही. पण देव देव म्हणणाऱ्याची स्थिती सुधारली आणि माझा वासुदेव आहे तसाच नाही. देव देव म्हणणाऱ्याची आज त्याची स्थिती कधी याची स्थिती कधी सुधारली. 56 नसेल. नाग आमचा नाथजोगी तो पाहिला आम्ही बहुरूपी. खरंच आम्ही लहान असताना तो पोलिसचा दरवाजा घालून आला आणि दरवाजा देऊन दरवाजा ठोकवला की आम्हाला वाटायचं खरंच पोलीस आला. पण जोपर्यंत ही लढाई हा बहुरूपी ओरिजिनल इन्स्पेक्टर होत नाही, तो वस्त्र काढून ओरिजिनल समजत नाही, तोपर्यंत ही लढाई सांगता कामा नये. तर आम्ही न्याय दिला. नाही तो आयुष्यभर ते डुप्लिकेट कपडे घालून डुप्लिकेट मंत्री जसे होतात तसा तो होईल राहील का, त्याला त्या स्थितीतून वर करण्याची आवश्यकता आहे. खरं तरी सोपं नाही हो. कधी मी विचार करतो एखाद्या वेळेस ते शस्त्र लढाईचं आम्ही हाती घेतलं. शस्त्र आमच्याकडे नाही. बाबासाहेबांनी शस्त्र हातात न घेता या देशातील दलित, शोषित, ओबीसी भटक्यांना न्याय दिला केवळ लेखणीच्या भरोशावर. बाबासाहेबांची लेखणी चालली आणि देशातील ज्यांनी कधी सूर्य पाहिला नाही त्याला सूर्याचा प्रकाश त्याच्या दरवाजात कधी शिरला नाही. ज्याच्या खिडक्या 7-8 बंद असायचे, उघडण्याची मुभा नव्हती, त्या दरवाजा त्याच्या घरात प्रकाश देण्याचं काम बाबासाहेबांनी केलं. म्हणून घटना लिहिताना 340व्या कलमानुसार या देशामध्ये 1931 ला जरी 31% दाखवला होता तरी पण बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला 52% आहे म्हणून घोषित केलं आणि 50% आरक्षणाची सोय त्या ठिकाणी दिली. मगाने म्हणताना म्हणालो विलासराव देशमुख साहेबांचे आभार मानले पाहिजे. का म्हणालो? महाराष्ट्र सोडून जो हे सांगतात ना जगा देशात देशामध्ये रद्द मिळत आम्ही ओबीसी. मी पंतप्रधान महोदयांना विनंती करतोय, हात जोडून विनंती करतोय, सगळे जाऊन त्यांच्या पाया पडाला. तुम्ही आमच्या देशातील ओबीसींना 100% स्कॉलरशिप लागू करा. पुन्हा तुम्ही 10 वर्ष 15 वर्ष पंतप्रधान राहा, पण आमच्या ओबीसी साठी 100% स्कॉलरशिप करा. जो आमची गोष्ट करत राहू दे ना खुर्ची. पण नाही दिलं तर खुर्ची हलवण्याची हिंमत पण ठेवली पाहिजे ना. शक्ती आहे, हिंमत आहे तुमच्यात. कोणीही बसू द्या सत्तेवर. मी ज्यावेळेस उद्धव साहेब ठाकरेंशी बोलतो या सगळ्या विषयाला आहे अडचणी खूप आहे. सांगतात विजय मला माहित आहे मला या समाजासाठी काही केलं पाहिजे.
घेऊन गृहीत धरून राजकारण चाललंय. सामान्य म्हणजे गरीब विजयंती भटक्या हा तर अगदी त्यांना वाटतं की सहज आमच्या झोळीत येईल. त्याची या लोकांना माहित आहे की यांच्यासाठी काही केलं नाही तरी आम्हाला मत देतील. मोठा समाज आमच्या हातात असला पाहिजे. तुम्ही आत्ताच्या अलीकडचे बघा निर्णय समजायला लागलं सगळ्यांना. हरियाणाचा मुख्यमंत्री बदलताना माहित झालं. तुम्हाला माहित असेल कर्नाटकाचा मुख्यमंत्री बदलला. मोठा जातीचा कारण जात ही महत्वाची झाली. मी तुम्हाला विनंती करतोय, या राज्यातील तमाम राजकीय पक्षांना विनंती करतोय, मोठ्या जातीचे 10 वेळा मुख्यमंत्री होतील पण 2 वेळा या भटक्या आणि लहान जातीचा मुख्यमंत्री करा, तेव्हा त्यांच्या वेदना समाधानी आपल्याला करतील. त्या माणसाला छोटा समाज हा आमचा राजगोपीचा एखाद्या वेळेस मुख्यमंत्री होऊ दे. काय यातना भोगतो, काय वेदना भोगतो, काय संकट आहे त्याच्या पुढची, कशा परिस्थितीत जगतो, हा पारधी कसा जगतो, हा वडार कसा जगतो, तो बहुरूप्या कसा जगतो, त्याच्या वेदना कोण समजेल. पाण्यातला मासा झोपी जाय कसा, जावे ज्याच्या वंशी ते वागरे म्हणतात. त्याशिवाय कळत नाही, त्या भोगाव्या लागतात. मी नेहमी म्हणतो आम्ही वेदना भोगले आहेत. मी नेहमी म्हणत असतो अरे पायाला काटा रुतला तर बघणाऱ्याला वाटतं काटा हा एवढुशाने काय एवढा ओरडतो, पण काठ्याच्या वेदना मस्तकात जातात, ज्याला रुततो त्यालाच करतात. म्हणून ज्याच्या वेदना आहेत, ज्याच्या पायाला काटा रुततो त्यालाच त्या वेदनाची जाणीव असते. पण या ओबीसीच्या वेदनाची जाणीव मी लहान समाजातून आलो आहे, मी भोगलेला आहे, म्हणून मला या समाजाची जाणीव आहे, त्याच्या वेदनेची जाणीव मला. मी सांगितलं काय एवढं आता बोललो झालं ना. आता सत्ता आता तुम्हाला देतोय ना चाबी, कैसी नाही आती देखो. वाटा तो बरोबर पाहिजे ना, कोणाचा वाढून घ्यायचं नाही. मी सांगितलं तर तुम्ही बोललात नाही, खरं बोलत. 127वी घटना दुरुस्ती केली, राज्याला अधिकार दिले, पण 50% वर लग्न लावून दिलं. बायकोला सांगितलं दरवाजाच्या आतमध्ये जायचं. अरे हे कोणती केली? जोपर्यंत 102वी घटना दुरुस्ती होत नाही, 50% वर आरक्षण जात नाही, ते हात बांधून टाकले राज्यात आणि म्हणतात समाजाला न्याय द्यावा. खरंय तुम्ही बोललात, काही लोकांचा गैरसमज झाला. ओबीसीचं आरक्षण टिकवण्यासाठी 50% पलीकडं आतमध्ये कोणालाही प्रवेश नको, पण 50% वर मराठा समाजाला मिळत असेल तर ओबीसी समाज त्यांच्या बरोबर जाऊन 102वी घटना दुरुस्तीसाठी रस्त्यावर उतरण्याची आवश्यकता पडली तर आम्ही सर्व जाऊ. तयारी ठेवली पाहिजे. काहीतरी चांगलं बोललं आमच्या वाटत हे पहिलेच मेले आहे. तुझ्या इंजेक्शन काढलं तरी इथं कुठं घुसतात, इथं येऊ नका. हात जोडतो तुमच्या पायावर, तुमचं काय तुमच्यासाठी जर लढाई लढायची असेल या राज्यातला नव्हे देशातला 52% ओबीसी तुमच्या सोबत राहील आणि ही लढाई जिंकण्याचं आम्ही राहणार. आणि म्हणून तुम्ही जे म्हटलं ते खरं बोललात. कारण हा वाटा मिळत असताना इथे सर्व समाज आहे, सगळे समाज इथे नाही. मला सगळ्यांचे चेहरे दिसत आहेत. पुढच्या 2-3 लाईनी बसल्या आम्ही पाहिल्या. जसा मागे मागे असतो ना
जो माणूस पुढे असतो तो थोडा समाधानी असतो, त्याच्या मागे असतो म्हणजे थोडासा, म्हणजे त्याचं बरं असतं थोडासा पहिल्या 2-4 लाईनी. जसं मागे जाऊ ना, जे म्हणतात ना, दुरून डोंगर साजरा दिसतो, दुरून डोंगर साजरा दिसतो, पण गेल्यानंतर त्या खाच खडका हे सगळं डोंगराची स्थिती जवळ गेल्यानंतर कळत. त्यामुळे त्या शेवटच्या माणसाच्या जवळ जाण्याची आवश्यकता काय, तेव्हा त्याच्या वेदना आपल्याला कळते, तेव्हा तो खरा काय आहे ते दिसेल. आम्ही पुढच्यालाच बघत राहिलो. तुम्ही मंचावर बसत असताना यापुढे जो ओबीसी संघटनेचं काम करतायत आमचे बबनराव भाऊ असतील, या मंचावर जेवढा ओबीसीचा प्रतिनिधी असेल तेवढाच माझ्या भटक्या आणि विमुक्तांचा सुद्धा प्रतिनिधी असला पाहिजे. आपण केले महाज्योतीमध्ये 17 लाख रुपये एका मुलांचे भरले आम्ही पायलटसाठी, कमर्शियल पायलट गव्हर्नमेंटच्याकडे एव्हिएशन कंपनीला. जो प्रशिक्षण देता विमान चालवायचा 25 जागेमध्ये 35% जागा या भटक्या आणि विमुक्तसाठी आम्ही राखीव ठेवल्या. माझा वडाराचा नाथजोगीचा पोरगा, पाण्याचा पोरगा, बहुरुग्याचा पोरगा पायलट झाला पाहिजे, तोही एक दिवस पायलट म्हणून विमान उडवला पाहिजे. तो कधी उडवेल ही भूमिका घेऊन आम्ही काय सगळ्या ठिकाणी महायुतीच्या योजना. आमचा बंजारा समाज असेल, काय बंजारा समाज त्या आयला अजूनही 3-3 किलोमीटर एक पाय पडलं की दुसरा पसतो, रस्त्यानं जातात, अजूनही रस्ते नाही. आणली योजना आपण, नेली दुसऱ्या, केली एकासाठी, फायदा घेतला दुसऱ्या. काय तांडा असती सुधार योजना, तांडा कोणाचा, बंजारा लबाडांचा आमचा तांडा. आणि तेही आमचा पेरा 5.5-7 किलोचे कपडे घालतात, पुन्हा तो रस्ता धरला नाही, चालायचं कसं. मी ठरवलं तांडा वस्ती सुधार योजना पहिल्यांदा पैसे तांड्याला द्यायचा आणि उरलेले पैसे टाकले. पहिले तांडा काय अजूनही आमचे बंजारा, अरे काही गावात जाऊन पहा, सगळेजण मंचावर चला एक दिवस काढू दौरा 2-4 दिवसाचा. डोक्याला अजूनही तेल नाही पोरीच्या, 7-7 दिवस केस विचारत नाही, डोक्यात उभा झालाय, खाजवत राहते दिवसभर डोका. मी पाहिलं, काय पाहिलं, प्राध्यापक महोदय या वेदना आहे तो समाजाचा, पाहिल्यानंतर कुठे आहोत आम्ही, किती फरक आहे, इथे कुठे इथं कुठे. आम्ही 27% आरक्षण, 27% आरक्षण, शासकीय नोकरीतला टक्का आहे तो भेटलाच, मागे पुढे भेटेल. जेवढ्या कंपन्यामध्ये नोकऱ्या आहेत, कारखान्याच्या नोकऱ्या आहेत, कॉर्पोरेट सेक्टरच्या नोकऱ्या आहेत, तिथे कुठे आहे ओबीसी दिसते का. कंपनीचा मालक 2%-5% असतो, तो आमचा उपरे सरकार एखादी कंपनी करतात. परंतु त्या ज्या कंपन्या मोठ्या आहेत त्या सगळ्या कंपन्यामध्ये जर टक्केवारी काढली तर 25% सुद्धा इतर समाजाला प्रतिनिधित्व नाही. 25% नाही. पोरगा इंजिनियर झाला आणि बापाच्या भरोशावर गावात खातोय, त्याला नोकरी मिळत नाही. पण जिसकी चलती है उसका चल रहा, तोच भरतोय. म्हणून या सेक्टर मध्ये सुद्धा पुढची लढाई प्रत्येक कारखान्यामध्ये, प्रत्येक कॉर्पोरेट कंपनीमध्ये, प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये हा ओबीसीचा विजयंतीचा वाटा आरक्षणाप्रमाणे फिक्स केला पाहिजे. नाहीतर त्या आंदोलन त्या इंडस्ट्रीच्या मालकावर घेऊन जाण्याची तयारी करावी लागेल. तर आमचा माणूस नाही तर इथे आयुष्यभर बघा, जागा विकून पोराला शिकवाल, घर घाण करून पोरांची शिक्षणाची वाट मोकळी कराल, पण राहायला घरही राहणार नाही आणि पोट भरायला अन्नही राहणार. ही व्यथा आहे.
त्याचा पोट भरलाय त्याला कळत नाही. तो उपाशी आहे ना, 1 किलो तांदळासाठी भटकतो, 1 किलो आट्यासाठी भटकतो, त्याला त्याच्या वेदनात त्याच्या काय आहे ते समजण्याची आवश्यकता आहे. म्हणून मी इथे बसणाऱ्यांना विनंती करतो. आमचे प्रवीण मुले आले, बाल हक्क आयोगाचे अध्यक्ष आहेत माझे अध्यक्ष. खरं तर बाल गुन्हेगारी गुन्हेगार असतो, काही समाजाला म्हणतो आणि हा गुन्हेगार. अरे आईच्या उदरातून निघालेला बालक काही गुन्हेगार असतो? जन्मलेला बालक गुन्हेगार असतो? समाजाची व्यवस्था त्याला गुन्हेगार करते. जन्मलेला बाळ रडत येतो, जन्माला आल्यानंतर पोरग जन्माला आलं की रडतो आणि समाज आपले मायबाप हसत असतात. वा मुलगी झाली, मुलगा आलं, कन्यारत्न आलं, मुलगा झाला, मुलगी झाली, पण तो रडत येणारा मुलगा हा गुन्हेगार नसतो. ती व्यवस्था जी बनवून ठेवली ती व्यवस्था त्याला गुन्हेगार करते. म्हणून मला तुम्हा सगळ्यांना या निमित्तानं सांगायचं आहे की तुम्ही आम्ही एक होऊन, तुमच्या हातात सर्व आहे. गाडी इम्पोर्टेड आहे. गाडी प्रवास करणारे गाडीचे मालक कितीही मोठं असू दे, पण तुमच्या आमच्यामध्ये त्या गाडीचे 4 चाक होण्याची शक्य आहे. त्याची गाडी पुढे जाऊ शकत नाही तुम्ही जर 4 चाका म्हणून त्या गाडीचे उभे झालात तर. होत नाही ना. मेळावे होता सतरा, आम्हाला म्हणाले की आम्ही ओबीसी मराठा समाजाचे विरोधक आहोत. अरे नाही आहो बाबा, आम्ही कशाला राहू? पाप कोणी केलं तर अभ्यास करा, राजकारण करू नका. देशमुख कोण करतोय? मला तो कोणीतरी सांगितलं वडेल किंवा दुश्मन येऊ देत नाही. आलो ना आता. अरे मी गडचून त्या जंगलातला माणूस आहे. मी कोणाच्याही विरुद्ध नाही, विरोध असण्याचं काही कारण नाही, पण मी माझ्या समाजासाठी लढतो आहे. माझ्या समाजाच्या हक्का लढत असताना मी इथे असलेल्या बबनभाऊ पाचपुते पासून, बबनभाऊ आमचे साहेबांनी पासून आमच्या सुशीलाताईपर्यंत, आमच्या सन्माननीय अन्सारी साहेबांपर्यंत सांगतोय, ओबीसी विजयंती आणि मुस्लिमातला समाजातला ओबीसी या तिघांची ही संयुक्त लढाई आहे. आणि म्हणून मी या तीनही ओबीसी विजयंती आणि मुस्लिम समाजातील जे ओबीसी आहेत त्यांच्या हक्काच्या आडवं येईल त्यावेळेस वडेट्टीवार पहाड म्हणून उभा राहील. एवढं मात्र या ठिकाणी तुम्हाला विचार करायचा असतो. पहाड म्हणून उभा राहील. तुमची ताकद द्या. सत्तेच्या चाव्या करत सांगतो तो कोणाकडे असेल तुमच्याकडे काय सांगणार? जान जानता हिस्सा, जिसकी हिस्सेदारी, जिसकी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी. कोणाची? आमची जर 52% असेल तर 52%, ज्यांची जेवढी असेल तेवढी. सर्व मागण्या संविधानाने दिलाय ना. आम्ही या संविधानाच्या विरोधात बाबा जे आहे संविधानाने दिलं. संविधानाच्या पलीकडे काही होत असेल ते चुकीचं आहे. आम्ही कोणाच्याही विरुद्ध नाही, सर्व पक्षांना आव्हान आहे आणि तुम्हालाही आव्हान. काल मी बोलताना परवाच्या दिवशी आमच्या कार्यक्रमामध्ये बोललो, आम्ही केंद्र सरकारला विनंती करू, राज्य सरकारला विनंती करू, जे करायचं ते आम्ही करतोच आहोत, जे मागायचं ते आम्ही मागतो आहोत. या खात्याचा मंत्री असलो तरी जे मला मिळवता येईल ते मिळवण्यासाठी मी तसू भराई कमी पडत नाहीये. तुम्हाला सांगतो तसू भराई नाही. काय
काय संघर्ष करावा लागतात नाही बोलता येते म्हणतो. म्हणजे कबड्डीमध्ये एकीकडे 7 जण असतात तर दुसरीकडे 7 असायला पाहिजे. एकीकडे 7 आहेत ना दुसरीकडे एकच. एकटा म्हणजे कबड्डी कबड्डी म्हणत जातो अशी माझी स्थिती आता. म्हणजे बरोबर का सामना होणार चाहिए ना. 7 अच्छा खेळाडू नाही आहे असं नाहीये. खेळाडू आहेत पण ते खेळाडू बॅटवर खेळतात आम्ही फ्रंट फुटवर खेळतो एवढाच फरक. हमें आदत फ्रंट फुट पे खेलने, हम बैक फुट पे खेलने वाले नहीं है. तुमने 42 साल की, इन्होंने 35 साल की. आम्हीच ना कारण दे काय सांगितलं मंडळ आहे हिंदूच्या विरोधात मास साला एकामेकाची मार एकामेकाची जिरवा. आता तसं नाही पाहिजे ना. पाणी अडवा पाणी जिरवा होतं ना. आता पाणी अडवा नाही या नाही तर आमच्या मुलांना केल्याच्या विरुद्ध मारी मारायच्या विरुद्ध धनगर धनगरच्या विरुद्ध वंजारी लाव लढाई आणि घे भराई यांची लढाई दुसरा घेतला भलेली यांचे झगडे असतात. तुम्ही लढते तेली लढतो मारी लढतो वंजारी आपसात लढतात आपसात मरतात. अवश्य विचारले तुमच्या आडवळी त्याची आधी जिरवा मग पाणी अडवा. भूमिका पाहिजे ना. मग मिळेल आरक्षण. भाऊ तरी भेटत नाही ना. आरक्षण द्या का भेटणार. गेले दिवस लढावं लागेल सांगतात. न्यायालयीन लढाई रस्त्यावरची लढाई आवश्यकता असेल तर कोणाही सरकार असू हक्कासाठी मागणं संविधानिक हक्क आहे. आंदोलन करणं संविधानिक हक्क आहे. फक्त तो संविधानिक आहे म्हणून शांतीच्या मार्गाने चाल. आंदोलन करून काही पोलिसांना मारायचं असं आंदोलन पाहिलं ना काल आसाममध्ये काय झालं. परवाच्या दिवशी आसाममध्ये काय देखा ना आपने जहां दम गोलियां चल रही है. क्यों उनका हक. ये तो बहुत क्या बोलूं मैं और अपने ही लोग हैं ना जो तुमका बंदोबस्त करना चाहता है तुम ही उनको उठाते हो. झूठ नहीं बोलूं वो नहीं होना चाहिए. मैं ये नहीं कर रहा हूं. हमारी लड़ाई विचारों के साथ संविधान को लेकर होनी चाहिए. हम वही उसीले लड़ेंगे. मी म्हणते आहे ना काय परमानंट आहे काय जमलं नाही जमलं काय बापाची काय कोणी सत्तेचा मुकुट बांधून आलाय. त्याला नाही मी परमानंट मरत प्रेम का मी या पदावर नाही असं मी म्हणू शकतो. अरे मिळाला चान्स समाजाचं भलं का मिळाला संधी मिळाली तर कुठे असतील किती दिवस जगशील पण कसा जगला कोणासाठी जगला कशासाठी जगला याला महत्व असणार. आणि म्हणून ही लढाई लढत असताना तुम्ही बबनराव तायवडे भाऊनी माझ्या मला मी पहिल्यापासून सांगतो बोलावलं तिथे गेलो नाही. लढतात तर ताकदीनं उभं झालं पाहिजे. आणि फार पद्धतशीर काय झालं 8 जिल्ह्यातील ओबीसीचं आरक्षण 11% होतं. वर्ग 3 आणि वर्ग 4 वर्ग 4 काही जिल्ह्यात 11 काही जिल्ह्यात 8 काही जिल्ह्यात 9 गडचिरोली 6% म्हणजे 650 पोलीस भरती होती. दाखला काढला आणि 6च पोरांसाठी जागा ठेवली. मी थांबवली ती पोलीस भरती. म्हणजे माझ्या समाजावर म्हणजे ओबीसी मध्ये विजयंती आली हा नाही तुम्ही असं नका म्हणू. हेच मरते तर आम्ही जगतो सोबत राहा नाही भरतीला तुम्ही बरा हा मग जाईल दोघे सोयीत लढा दोघांवरच आहे अन्याय. आम्ही केलं सांगितलं की थांबवा आहे पोलीस भरती. तुम्हाला सांगतो मी विनंती केली मुख्यमंत्री महोदयाला. त्यावेळेच्या अनिल देशमुख त्यांना केली. आत्ताच्या मुख्यमंत्री महोदयाला केली. माननीय अजितदादा पवारांना केली. माननीय आमच्या बाळासाहेब थोरातांनी. मग साहेब हे भरती करू नका. ओबीसीवरचा विजयंतीवरचा प्रचंड अन्याय आहे. आणि थांबवल्यानंतर आज जी आर काढल्यानंतर तुम्हाला सांगू 600 जागापैकी 84 जागा या ओबीसी साठी राखीव झाल्या. केवळ 6 होत्या. लढाई लढावं खूप विचारमंथन झाला. खूप चर्चा झाली. भुजबळ साहेबांच्या अध्यक्षतेखाली कमिटी केली. आव्हान दिला. भारत सरकार
एकाने सांगितलं ही कुठे गेली कमी अरे बाबा म्हटलं मी मरतोय काय सांगू सोपं असते काय 7 विरुद्ध 1 कबड्डी खेळणं सोपं असते पण करता ना आज हे जे विषय आहेत ओबीसी समाजापुढचे 72 हॉस्टेलचा विषय आहे अजितदादांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली मिनिट्स फायनल झाले आणि महाज्योतीने 72 हॉस्टेल सुरू करायचा निर्णय त्या मिनिट्स मध्ये घेतला गेला अजितदादा आणि बाळासाहेब थोरातच्या आणि सीएम साहेबांच्या उपस्थितीत महाज्योतीकडे आता आम्ही पैसे महाज्योतीने 72 हॉस्टेल किरायाने घेऊन सध्या सुरू करावे नंतर इमारतीचा आपण बघू स्वाधार योजनेच्या धर्तीवर 45,000 रुपये ज्यांना हॉस्टेलमध्ये प्रवेश नाही त्याही समाजाला मिळतील त्याही आपल्या ओबीसी समाजाला मिळतील आज यूपीएससी मध्ये पाहिला 15 मुलं पास झाली या वर्षी 1000 मुलं यूपीएससी साठी पाठवतो आम्ही महाज्योतीच्या माध्यमातून ही टक्केवारी पाहिली आपण तुम्हाला सांगतोय या टक्केवारीमध्ये आपण 21 मुलं सारथीची झाली 15 मुलं महाज्योतीची झाली 6 मुलं बालटीची यूपीएससी मध्ये पास झाली मला अभिमान वाटतो वंजारी समाजाचा वंजारी समाजाचा की माझा हा बहुजनाचा वंजारी समाजातला तरुण जवळपास 11 मुलं यूपीएससी मध्ये 8 मुलांचे 9 मुलं पास झाले ही जिद्द तुमच्यामध्ये या बहुजनामध्ये व्हायला पाहिजे का अशी पोरं तयार व्हायला पाहिजे त्या मायला कलेक्टरच्या चेंबरवर खुर्चीवर हा दिसला पाहिजे ना दरवाजात गेला की या म्हणला पाहिजे छान म्हणला नाही पाहिजे दरवाजात ज्यावेळेस भेटायला टक्केवारी वाटते मला अभिमान वाटतो पण हे एवढे पर्सेंटेज आज 15 मुलं आम्ही 55 पोरांना मदत केली 15 मुलं पास झाली या वर्षी 1000 मुलांना मदत करणार 1000 मुलांना महाज्योतीच्या माध्यमातून आणि मला वाटतं पुढच्या वर्षाच्या 2022-23च्या यूपीएससीच्या एक्झाम मध्ये एंट्रन्स मध्ये किमान हा जर आकडा पाहिला उद्या 100 मुलं या महाराष्ट्रात देशात उच्च पदस्थ अधिकारी म्हणून यावी हा त्या मागचा एमपीएससी साठी 2000 मुलांना सिलेक्ट करा सीए बँकिंगच्या परीक्षेसाठी सगळ्या परिस्थितीत पैसे पुढे आहेत काही जणांच्या अपेक्षा आहेत आधी छात्रवृत्ती झाली पाहिजे हे बाबा हे बंद कर थोडं वाटतं हे बंद कर थोडं वाटतं नंतर वाट भाषण झाल्यानंतर तुम्हाला विनंती करतो आहे हे सगळं करत असताना प्रत्येक गोष्टीमध्ये यूपीएससी मध्ये एमपीएससी मध्ये बँकिंग मध्ये सीए मध्ये नीट जेईई सगळ्यासाठी त्याच्यात लिहिलं आहे पैशाची मर्यादा आहे संख्या वाढवायची अनेकांची इच्छा आहे वाढवतोय उद्याला महाज्योतीचा विभागीय कार्यालय औरंगाबाद मध्ये ओपन करतोय उद्याला त्याचा उद्घाटन आहे नाशिक मध्ये सुरू करायचं आहे पुण्यात सुरू करायचं आहे येऊ द्या कोरोनानं वाट लावली होती जरा जमा जात गेली की त्यांचं आता तिजोरीच खाली आहेच केंद्र सरकारकडे पैसे राजकीय भाषण होईल म्हणून बोलत नाही आले की नक्की जेवढे वाटे आपल्याला मदत करता येईल मलाही मर्यादा आहे मंत्री जरी असलो तरी बघा ना माझा अधिकार नव्हता हा जीआर काढला तो अधिकार ग्रामविकास आरक्षण आणि झेड ओबीसी मंत्री म्हणून माझ्या ओबीसी समाजाचा हक्क राहू नये म्हणून आज आम्ही जीआर काढला नुकसान 10-12% नक्की आहे पण जर काढला नसता हा अधिसूचना तर 50% नुकसान नाही 100% नुकसान झालं एकही जागा ओबीसी साठी आरक्षित राहिली यामुळं या ऑर्डिनन्समुळं या अध्यादेशामुळं आज 15%-12% जागेचं नुकसान झालं असलं तरी 85% जागेवर ओबीसीला हक्क मिळणार आहे ही लढाई संपलेली नाही कोर्टात लढू आणि पुढचा मोर्चा यासाठी दिल्लीत काढू महाराष्ट्रातील देशातील ओबीसीला सांगू की हे आरक्षण टिकवण्यासाठी कोणी म्हणे इम्पेरिकल डेटा कलेक्ट केल्याबरोबर हे आरक्षण बाधित होते अरे कशा राहील इम्पेरिकल डेटा कलेक्टही केला आम्ही गोळाही केला पण 50%च्या वर जाता येत नाही ना
दुरुस्ती करणं ही आवश्यक आहे आणि केंद्र सरकारकडे उपलब्ध होता. आम्ही विनंती केली, कोर्टात गेलो, त्यांनाही विनंती राहणार. सोड आम्ही काय सत्तेमध्ये असणाऱ्यांना विनंती कर. इथे मुख्यमंत्री जरी मी मंत्री असलो तरी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करावी लागते. 3 पक्षाचं सरकार आहे, एकमत होण्यासाठी वेळ लागतो. काही गोष्टी विकासाच्या आहेत तर फटाफट होतात, पण अशा काही गोष्टी असतात त्याला वेळ लागतो. बोलला पाहिजे प्राधान्य. पण तुम्हाला विनंती करतो आहे या निमित्तानं की बाबांनो, ही लढाई सोपी नाही आणि ही लढाई नक्की आपल्याला भविष्यात पूर्ण ताकदीने लढावं लागेल. संत सेवालाल महाराजांच्या नावाने आम्ही सभागृह योजना आणली. मी सांगितलं हे पैसे 200 लोकवस्तीचं गाव असेल, तांडा असेल तर 10 लाख रुपये, त्याच्यावर असेल तर 15 लाख रुपये आणि 200च्या 500च्या पलीकडे असेल तर 25 लाख रुपये. काय आता सामाजिक सभागृह आहे तर तांड्यावर पाणी पडला, घर कळला, झोपू कुठं ही परिस्थिती आहे त्याला. खरं सांगतो तुम्हाला, छत्री धरून रात्रभर बसतात घरात तांड्यावर सुरू आणि आम्ही म्हणतो फार विकास. मला यासाठी म्हणून हे सामाजिक सभागृह योजना संत सेवालाल महाराजांच्या नावाने करण्याचा निर्णय आम्ही घेतला. सगळ्या समाजाला न्याय द्यायचा. थोडासा वेळ लागणार आहे. वर्षभर 1.5 वर्ष झाले लढाई लढतोय. तोफगोलेच्या तोफगोले येत आहेत अंगावर, झेलतोय. खूपच बोलतात. काही जण तर आमची सगळी पिढी काढतात व्हॉट्सअपवर, सोशल मीडियावर. वाटतंय ते करतात. म्हणलं कर रे बाबा, आम्ही आता गरीब दिसतो. जली को आग कहते हैं, बुझी को राख. जिस राख से बनेगी भारत उसे ओबीसी कहेंगे एक दिन. दिन दूर नहीं है. अब चलाओ तो भी हमारे करो. आम्हाला आता मार खायसाठी जर आजचा दिवस आमचा असेल तर सहन करू ना. पण ओबीसी जागृत झाला त्या दिवशी मात्र तुम्हालाही थांबवता येणार नाही, ही लक्षात ठेवा. करूया. विषय सोडून बाजूला जाऊन विषयावर बोला, विषयावर चर्चा करा. तुम्ही आम्ही मिळून एकमेकांचं संरक्षण केलं पाहिजे, ही भूमिका असायला पाहिजे. आमचं आहे ते आम्हाला मिळालं पाहिजे, त्यासाठी भूमिका असली पाहिजे. तुम्हाला मिळवायचं असेल तर आम्हाला सांगा, आम्ही तुमच्यासोबत येऊन ते मिळवून देण्याची भूमिका आमची असली पाहिजे. आणि महाराष्ट्रातून सर्व समाज हक्कासाठी प्रतीक्षेत असलेला समाज उभा झाला पाहिजे, ही अपेक्षा या मेळाव्याच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या पुढे करतो आहे. तुम्ही आलात, बसला, विचार ऐकला, केवळ एवढ्याने होणार नाही. आवश्यकता पडली तर लोक पाहिले तुम्ही किती दिवस बसले शेतकरी हक्कासाठी. 10 महिने झाले. आणि मग जर आपल्या हक्कासाठी महिनाभर जर बसायची पाळी आली तर ती तयारी करून या. पीठही आपलं, भाकरही आपली, चटणी आपली. पण जोपर्यंत चटणी आणि भाकर आपली असेल आणि तिथे महिनाभर बसाल तर नक्की तुम्हाला सांगतो देश तुमच्याकडे बघितल्याशिवाय राहणार. एक अण्णा हजारे बसले आणि देश त्यांच्याकडे बघत होता. सगळे आले, त्याचा फायदा मोठा झाला. तर म्हणा आमची जिरोली चांगली जिरोली, अण्णा हजारांनी जास्त जिरोली आली. बसले तिथे. त्याला कळलंच नाही वापर कसा होता. मग वापर झाल्यावर माहित झाला अभी तो मेरी सुनते नाही, पत्र का उत्तर मिळता ही नाही. त्याच्यानंतर आपल्याला तसं नाही करायचं. आपल्या हक्कासाठी, आपल्या न्यायासाठी तुम्ही सगळ्यांनी मिळून महिनाभर बसायची पाळी आली तर चला दिल्लीत जाऊन बसूया आणि आपला हक्क मिळवूया, ही भूमिका तुमची करायची. त्यावेळेस मंत्री म्हणून नव्हे तर सामान्य कार्यकर्ता म्हणून तुमच्या बरोबर राहील, तुमच्यातच खाईल आणि तुमच्या बरोबरच राहील, हा विश्वास तुम्हाला देतो. लढावं लागेल बाबांनो. खूप दिवस स्वातंत्र्यानंतर झाले, पण तुमची व्यथा जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत, आणि सुटायची कधी शेवटचं सांगतो
तुम्ही कितीही मागण्या करा, कितीही आरक्षण करा, पण सत्तेतला वाटा ओबीसीला बरोबर भेटत नाही तोपर्यंत तुमचे प्रश्न सुटत नाही. तुमच्या हातामध्ये चावी असल्याशिवाय सत्तेची तोपर्यंत ओबीसीचे प्रश्न सुटणार नाही. म्हणून चावी तुमच्या हातात द्या. बॅटरी फुल चार्ज करा. एका झटक्यामध्ये गाडी सुरू झाली पाहिजे. ही शक्ती तुमच्या हातात मिळवा आणि तुमचे प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाही. हा विश्वास वचन मी आपल्याला देतो. ओबीसी महासंघाचा मनापासून आभार व्यक्त करतो. त्याने आमच्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. चांगलाच कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय भीम, जय सेवा. यांनी खूप चांगलं नियोजन केलं. त्यांचा सत्कार आपण करावा अशा प्रकारची विनंती करते. धन्यवाद वडेट्टीवार साहेब.